पालघरमधील बहुचर्चित वाढवण बंदराला मंजुरी देण्यात आलेली आहे। केंद्राच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये हा मोठा निर्णय झालेला आहे। बंदराच्या विकास कामासाठी 76,200 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। वाढवण बंदराला स्थानिक मच्छीमारांचा मात्र विरोध हा कायम आहे। तर पालघरमधलं बहुचर्चित असं वाढवण बंदर ज्याला मंजुरी देण्यात आलेली आहे, केंद्राच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये हा मोठा निर्णय झालेला आहे। पालघरबाबत बंदराच्या विकास कामासाठी 76,200 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आलेली आहे। वाढवण बंदराला स्थानिक मच्छीमारांकडून विरोध केला जातो। महाराष्ट्र में दहानू तालुका में पालघर जिले में वधावन पोर्ट, ये पोर्ट इतना इम्पोर्टेंट पोर्ट है। इस पोर्ट का आज अप्रूवल हुआ है। 76,200 करोड़ रुपीस का प्रोजेक्ट है। इस पोर्ट से एस्टिमेट किया जा रहा है कि करीब 12 लाख एम्प्लॉयमेंट जनरेट होगा। करीब 12 लाख एम्प्लॉयमेंट opportunities will be created by this port. So this will have a significant impact on significant positive benefits for all the industries which are close to Mumbai, जैसे ठाणे का एरिया हो गया, कल्याण एरिया हो गया, वापी एरिया हो गया। इस तरह से एक पूरा सिग्निफिकेंट इकोनॉमिक एरिया को बहुत बड़ा बेनिफिट होगा। तर पालघरमध्ये बहुचर्चित वाढवण बंदराला अखेर केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे। मोठा निर्णय पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये केंद्राच्या वतीने घेण्यात आलेला आहे। मात्र वाढवण बंदराला आपल्याला माहिती आहे की स्थानिक मच्छीमारांचा विरोध आहे आणि त्यामुळे आता सरकारने दिलेल्या मंजुरीनंतर पालघरमध्ये या सगळ्या मच्छीमारांकडून कशा पद्धतीने संघर्ष केला जातो, त्यांची भूमिका नेमकी काय असेल हे आता बघावं लागेल। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। पालघरवरून आपले प्रतिनिधी जितेंद्र पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, सरकार म्हणतंय की 12 लाख लोकांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे, 12 लाख रोजगाराची निर्मिती होणार आहे। मात्र तरी सुद्धा मच्छीमारांचा विरोध, स्थानिकांचा विरोध या वाढवण बंदराला कायम आहे। नेमकी काय त्यांची भूमिका आहे? काल जेव्हा मंजुरी मिळाली त्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे? नक्कीच बघितलं तर केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या प्रकल्पापैकी एक वाढवण बंदर हा बंदराचा प्रश्न जो आहे तो अखेर मार्गी लागलाय। मागील 25 वर्षापासून प्रलंबित असलेला हा वाढवण बंदराला केंद्रीय मंत्रिमंडळाने काल परवानगी दिली। काही दिवसातच बंदराच्या उभारणीला देखील सुरुवात होणार आहे। मागील 25 वर्षापासून येथील जे स्थानिक मच्छीमार होते, बागायतदार होते, स्थानिक भूमिपुत्र होते, यांच्याकडून वाढवण बंदराला कडाडून विरोध देखील करण्यात आला होता। मात्र हा सरकारने जो आहे तो प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न केला आहे। काल केंद्रीय मंत्रिमंडळाने या बंदराला अखेर मंजुरी दिली असून यामुळे स्थानिक भूमिपुत्र मध्ये संमिश्र प्रतिक्रिया जे ते आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये मच्छीमार समाज देशोधडीला लागणार असल्याचं भावना देखील आता मच्छीमारांकडून सांगण्यात येते। तर बंदर झाल्यास लाखो लोकांना रोजगार मिळेल असा दावा देखील आता नेहरू बंदर प्राधिकरणाकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे एका बाजूला 20 पेक्षा अधिक संघटनांचा बंदराला असलेला विरोध बरोबर आहे। त्यामुळे आता या मंजुरीनंतर कशा प्रतिक्रिया समोर येतात आपल्याला बघावं लागेल। धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।